मटन. आजची रेसिपी मटन. ये बघा कांदा चिरायचं काम चालू आहे. हे बघा असं इळीवर कांदा चिरलाय आणि चुलीवरचं मटन हे बघा इकडं चूल पेटवायचं काम चालू आहे आता. हे बघा मटन चिरायचं काम चालू आहे असं इळीवर. हे बघा मटन चुलीवर मटन आहे आज. हे बघा चूल कशी अशी डना पिटली आहे. काही मटन कांदा चिरलाय मटणासाठी आणि बघण्याला बोड बी लावलंय, माती लावली म्हणजे बघणं काळं होत नाही. चुलीवर करायचे मटन. हे बघा चुलीवर बघणं ठेवलंय. हे बघा असं. हे बघा त्याच्यात कांदा भाजून घ्यायचा आधी. मीठ टाकलं या. हे बघा मटन मध्ये कांदा हलवून घ्यायचा असा मस्त पैकी. आजचा बेत मस्त चुलीवरचं मटन. बघणे तेल टाकलंय. कांदा परतालाय चांगला. आजचा मस्त पैकी बेत आहे बघा चुलीवरचं मटन. मीठ टाकलं होतं आधी मटणामध्ये. आता हळद टाकायची. हळद टाकली थोडी. आणि इकडे कांदा बी चांगला फ्राय व्हायला लागला तेला बरोबर. हे बघा काय काय आहे त्याच्यातून. हे बघा ही लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली या. हे बघा हळद मीठ लावलेलं मटण टाकून दिलंय भगोनीमध्ये. हे बघा मिक्स करून घ्यायचं आता हे मस्त पैकी मटण. मस्त मिक्स करून झाकून ठेवलंय. वरी गरम पाणी करायला. आता पाणी गरम होऊ द्यायचं मध्ये. मस्त पैकी उगाच चुलीवर मटण शिजायला लागले. पाणी टाकून द्यायचं मध्ये. एकदम ढना जाळ लागला होता. लई ढना जाळ लागला होता. मस्त शिजायला एवढं मटण. परातीत ठेवलेलं पाणी कडक झालंय एकदम. शिजू द्यायचं याला चांगलं. आता मटण शिजायला वेळ लागते जरा. भारी शिजायलंय मटण. आजचा मस्त पैकी बेत आहे बघा चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि मटणाचं कालवण. ये बघा
भाकरी. बाजरीचं पीठ भाजून घ्यायचंय मटणाच्या भाजीला. मस्तपैकी तवा बी गरम झालेला आहे, तव्यावर भाकरी केल्या आता. काढून घ्यायचं. मटण शिजले. चला आता फोडणी देऊ याला. बघा मटण मस्तपैकी शिजलं या. आता याला फोडणी द्यायची या. या का मंडळी, हे बाजरीचं पीठ भाजलेलं होतं. हे बघा हे मटण मसाला आहे आणि हे घरगुती काळे तिखट आहे. हे बघा आता फोडणी द्यायची आपल्याला. एकदम नवीन पद्धतीनं फोडणी द्यायची आहे, गावाकडच्या पद्धतीने. बघा चुलीवरचं मटण. हे बघा, बघा तेल टाकायचं मध्ये थोडं. ह्याला मिक्स करून घ्यायचंय पुन्हा आता. हे बघा त्याच्यामध्ये सूप आहे ना याचं मटणाचं, ते सूप टाकायचंय आणि ह्याला मस्त पैकी बघा असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा. हे बघा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम चांगल्या प्रकारे. आज मस्त पैकी बेत आहे उगं चुलीवरचं मटण आणि बाजरीच्या भाकरी. एकदम भारी उगं बघा असं मस्त उगं मिक्स करून घ्यायचं. असं मस्त मिक्स करून घ्यायचं ते सगळा मसाला. एवढा मसाला असा सगळा टाकून द्यायचा आपल्या मस्त बघण्यामध्ये त्या. आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना, जेवढं कालवण पाहिजे ना, तेवढं वाढवायचं. मटणाचं कालवण आहे बघा, तरी बी कशी सुटली त्याला. हे बघा, हे बघा एवढं कालवण करायचं या. आणि याला मस्तपैकी आता उकळी फुटू द्यायची या. मग आपलं झणझणीत असं चुलीवरचं मटणाचं कालवण तयार होणार आहे खायला. हे बघा तरी बी बघा कशी मस्त सुटली उगं त्याला. एकदम साधी सोपी रेसिपी ही मटणाचं कालवण झणझणीत असं गावाकडच्या पद्धतीनं. उकळी फुटायला लागली या. जाळ बी खालून असा ढाना ढाना लावलाय चुलीला. एकदम निबर डक लाकडं टाकली होते मध्ये. हे बघा त्याचा हार बी चांगला पडलाय चुलीमध्ये. हे बघा, हे बघा मटणाच्या कालवणाला चांगली उकळी फुटली या. एकदम भारी मटण होतं आजचं, एकदम चोपडं मटण. त्याच्यामुळे त्याला अजून सुद्धा तरी सुटणार आहे. मस्तपैकी उगं मटणाचं कालवण तयार झालंय खायला. आता बाजरीच्या भाकरीसोबत दणका लावून द्यायचा या मटणाच्या कालवणावर. तर मंडळी या मटणाचं कालवण खायला.